पिरियड टॅबू हा कल्चरमुळे आला असं आपण समजतो आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी अनसायंटिफिक म्हणून आपण बाजूला सारतो। नमस्कार, मी डॉक्टर सायली आणि हा आहे भारतामध्ये मासिक पाळी कधीच टॅबू नव्हताचा पार्ट 7। आता खरं कारण समजून घेऊया जे शिक्षण व्यवस्थेमध्ये लपलेलं आहे। 1835 मध्ये थॉमस बॅबिंटन मॅक्युले यांनी भारताची शिक्षण व्यवस्था बदलली आणि गुरुकुल पद्धत जिथे जीवनशास्त्र, शरीर आणि स्त्री आरोग्य शिकवलं जायचं ती बदलून झाली क्लरिकल आणि जॉब ओरिएंटेड शिक्षण व्यवस्था। आणि इथेच प्रॉब्लेम सुरू झाला। ज्ञान झालं इन्स्टिट्यूशनल आणि पुन्हा मेल डॉमिनेट। मेन्स्ट्रुअल हेल्थ, महिलांसाठी आयुर्वेद आणि प्रसूतीविद्या म्हणजे आधी जशा सोयीणी असत हे सगळं अनसायंटिफिक म्हणून बाजूला टाकलं गेलं किंवा आउटडेटेड म्हणून बाजूला टाकलं गेलं। पण इथेच सगळं संपलं नाही। पुढे सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई यांनी महिलांसाठी शिक्षण परत उभं केलं। म्हणून आजचा प्रश्न तुमच्यासाठी, पिरियड्स टॅबू कल्चरमुळे आलाय की चुकीच्या शिक्षण व्यवस्थेमुळे? हे जर तुमच्यासाठी नवीन असेल तर कमेंटमध्ये येस लिहा आणि अजून अशा ट्रूथ बेस्ड नॉलेजसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।